रेवदंडा अलिबाग येथे जागतिक मच्छीमार दिन साजरा करत आहोत। त्यानिमित्ताने मंचावर उपस्थित असलेले आपले समाजाचे नेते, कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष, भारतीय जनता पार्टी विधान परिषद सदस्य आदरणीय आमदार रमेशदादा पाटील साहेब, त्याचप्रमाणे ज्यांनी खूप सुंदर अशी त्यांची कारकिर्दी आपण या जिल्ह्यात बघितलेली आहे, ते विद्यमान भारतीय जनता पार्टीचे रायगड दक्षिणचे अध्यक्ष, सन्माननीय माजी आमदार आणि पुन्हा एकदा होणारे भावी आमदार आमचे धैर्यशील दादा पाटील साहेब, त्याचप्रमाणे नुकताच भारतीय जनता पार्टीला बळ देण्यासाठी खूप वर्षांनी विचार करून शेवटी एक विचारधारा असते, त्या विचारधाराला आमच्या बरोबर आलेले तुम्हा सर्वांचे लाडके, ज्यांना आपण सर्वजण, म्हणजे मलाही त्यांचं पहिलं नाव नव्हतं माहीत दिलीप भाऊंचं, पण त्यांना छोटम शेठ म्हणूनच बोलतात, तर ते आपले सर्वांचे छोटम शेठ। त्याचप्रमाणे ज्यांच्या भूमीमध्ये नगरीमध्ये हा कार्यक्रम होत आहे ते आपले नवनिर्वाचित रेवदंड्याचे आमचे सरपंच साहेब उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा मी इथं स्वागत करतो। त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित परशुराम म्हात्रेजी, आमचे कोळी महासंघाचे कार्याध्यक्ष प्रकाश बोबडी साहेब, आमचे उपनेते देवानंद भोईरजी, वाय.डी. पाटील अंकलजी, ज्यांनी हा कार्यक्रम करण्यासाठी नेहमीच कोळी महासंघालाच नाही तर भारतीय जनता पार्टीला पण नेहमीच बळ दिला, असे आमचे ज्येष्ठ भाजपाचे नेते आमचे माणिकदादा, त्याचप्रमाणे त्यांचा खांद्याला खांदा लावून चालणाऱ्या आमचे टिवलेकर साहेब, आमच्या खमक्या ज्या माणिकदादांच्या बरोबर एकदम जोमाने उभा राहतात, कारण मी दोनदा घरी गेलेलो, त्या दोनदा मला स्टोऱ्या सांगत होत्या, अरे असं झालं तसं झालं, म्हणजे अशी माझी भगिनी असावी, अशी माझी झाशी की राणी असावी, अशी आमची मंदाताई इथे उपस्थित आहेत। रायगड जिल्ह्याला ज्यांनी खूप वर्षापासून, जेव्हा भारतीय जनता पार्टी इथं रुजू नव्हती तेव्हापासून त्यांनी सहकार्य केलं, एक निष्ठेने राहिले, असे आमचे उपाध्यक्ष अंबाजी। त्याचप्रमाणे आपल्या नवनिर्वाचित आपल्या सरपंच, आता मी नवीन असल्यामुळे पाटीलताई, मंचावर उपस्थित असलेले आमचे आडगावचे नवनीकरजी, आमचे मच्छीमार नेते बैलेकाका, MMBचे अध्यक्ष आलेले आहेत, आपले पोर्टरचे आपले पोर्ट इन्स्पेक्टर आले, त्यांचे स्वागत। आमची अनुजाताई, मंचावर उपस्थित माझे सर्व सरपंच, उपसरपंच, सन्माननीय मंचावरती उपस्थित आणि माझ्या समोर उपस्थित असलेले सर्व माझे बंधू आणि भगिनींना, सर्वप्रथम मी तुम्हा सर्वांनाच या जागतिक मच्छीमार दिनच्या खूप खूप शुभेच्छा देतो। मी माझ्या वतीने, भारतीय जनता पार्टी मच्छीमार सेलच्या वतीने व कोळी महासंघ परिवाराच्या वतीने आपण सर्व माझ्या भावा बहिणींना या जागतिक मच्छीमार दिन आज आपण हा जो साजरा करतो त्याच्या शुभेच्छा देतो। आपण हा जागतिक मच्छीमार दिन का साजरा करतो याचं सुद्धा खूप मोठं एक महत्त्व आहे। म्हणजे आम्ही आलो, स्टेजवर बसलो, ऑर्केस्ट्रा आहे ह्यासाठी नाही आहे, तर आपण जागतिक मच्छीमार दिन का साजरा करत असतो, कारण का 1997 मध्ये संपूर्ण जगभरातील लोकांनी, कारण का आपल्याला माहिती आहे ना 70% ऑफ द अर्थ कन्सिस्ट ऑफ वॉटर, म्हणजे 71% हे पाण्याचं क्षेत्र आहे धरतीवरती आणि 29% आपण धरती आहे, आपली लँड आहे। त्यामुळे जागतिक पातळीवरती जे आपले एवढे 71%वरती जगातील आपले मच्छीमार बांधव आहेत, मग तो नुसता आपला रायगड जिल्हाच नव्हे तर महाराष्ट्र राज्यच नव्हे, भारत देशच नव्हे, तर संपूर्ण जगभरातील मच्छीमार बांधव जो व्यवसाय करतात, त्या व्यवसायातून त्यांना येणाऱ्या अडीअडचणी, त्या व्यवसाय तो कसा पुढे गेला पाहिजे, प्रदूषणामुळे त्यांच्या व्यवसायावरती कशा अडचणी होतात, कारण का कोलच्या इथे बार्जेस जातात, इथं ONGCच्या माध्यमातून शेवटी इथं आता अलिबागला सुद्धा सेसामिक सर्वे चालतो। आपले हातावरती पोट असलेला आपला जो पारंपरिक मच्छीमार बांधव आहे त्याच्या येणाऱ्या अडीअडचणी या सरकार दरबारी आपण नेऊ शकतो, त्याचा ओहापोहा करायसाठी हा जागतिक मच्छीमार दिन हा संपूर्ण जगभरात साजरा केला जातो आणि त्यांच्या भविष्यात त्यांना अजून यांत्रिक आणि तांत्रिक पद्धतीने त्यांना आपण काय देऊ शकतो आणि त्यांचा उद्धार कसा होऊ शकतो, कारण का आजचं जग
फार पुढे गेलेलं आहे. आपण सर्व बघतच असणार की पहिलेच्या दृष्टिकोनातून आता फार इक्विपमेंटमध्ये आणि फार टेक्नॉलॉजीमध्ये फरक झालेला आहे. चांगल्या गोष्टी आपण खूप उशिरा स्वीकारतो, पण वाईट गोष्टी आपल्या काही बांधव हे लवकर स्वीकारतात. म्हणजे शोकांतिक आहे, पण मी शेवटी माझ्या भावा बहिणींबरोबर ठाम आहे. माझं एकच म्हणणं असतं की पारंपरिक मच्छीमार करणारा जो माझा भाऊ आहे आणि माझी बहीण आहे, त्याच्याबरोबर भारतीय जनता पार्टी मच्छीमार सेल, कोळी महासंघ आणि आम्ही सर्वजण हे त्यांच्या पारंपरिक व्यवसायाच्या बरोबर आहोत. कारण का अनेक वर्षांपासून या अत्याधुनिक टेक्निकमध्ये आपलेच भाऊ शेवटी आपल्याच काही लोकांना हाताची धरून काहीतरी पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या बांधवांवरती आज खूप मोठा आघात झालेला आहे. माझी त्यांना सुद्धा या दिनानिमित्त या मंचावरनं विनंती आहे. बघा, शेवटी हा पण माझा भाऊ आहे, ती पण माझी बहीणच आहे, पण शेवटी मिळालेला मच्छीचा वाटा हा सगळ्यांना वाटला गेला पाहिजे. कारण जो माणूस स्वार्थी राहिला, माझ्याचकडे राहिलं पाहिजे, मीच सगळं केलं पाहिजे आणि मलाच सगळं उत्पन्न भेटलं पाहिजे, तर अशाने आपली प्रगती होणार नाही. आपल्या जे शैक्षणिक पातळी आहे ती आपली उंचावणार नाही आणि आपल्यात अजून दुरावा निर्माण होणार आहे. त्यामुळे आज आपण बघतो, आता मी अध्यक्ष महोदय आणि दादांना सुद्धा विनंती करतो, मोठा बोर्ड लावलेला आहे मागे, दिसतंय ना, मान्यवर किती आहेत, आमदार खासदार मंत्री लावलेत का नाही, सगळे येणार होते. परंतु काय झालं, शेवटी आपलाच वाढवण बंदरचा एक प्रश्न आहे, त्याच प्रश्नावरती आज मंत्रालयामध्ये अचानक बैठक लावली रवींद्र चव्हाण साहेबांनी. मच्छीमारांचे मंत्री सुधीर भाऊ मुनगट्टीवार आहे. मी निरंजन डावकरे साहेबांना पण फोन लावला, मी सगळ्या आमदारांना फोन लावला. अरे म्हणे, तो विषय अर्जंट आलेला आहे, तातडीची बैठक लागलेली आहे, कारण का वाढवण बंदरांचे क्लिअरन्स आलेले आहे. मी स्वतः ऑनलाईन बैठक मला चव्हाण साहेबांनी पाठवली. तू तिथून आज ठीक आहे, तुझ्या कार्यक्रमाला दुर्दैवाने नाही येऊ शकलो आम्ही, पण ऑनलाईन बैठक आहे, तू अटेंड कर. मच्छीमारांचा विकास व्हायला पाहिजे, आपल्यामध्ये प्रगती व्हायला पाहिजे, आपली मुलं बाळं शिकली पाहिजे, आपले सुद्धा चांगले दिवस यायला पाहिजे, ही आमची सर्वांची आपली सर्वांची इच्छा आहे. आज मच्छी आपल्याला भेटतच नाहीये. मी अनेक गाव 2-3 दिवसापासून अध्यक्ष महोदय मी इथं थांबलोय, फिरतोय, तर मला सगळेजण बोलतोय नाही बोट्या किनाऱ्यावर लावल्या आहेत, बोटी घेऊन आम्ही जातच नाही, आता हे बंदर पण बांधलंय. का जात नाही, तर दुर्दैवाने काही लोक LED फिशिंग करत आहेत. LED फिशिंगमुळं माझ्या पारंपरिक भावा बहिणींना आज इथं मच्छी भेटत नाहीये. त्यामुळे माझी तुम्हाला सर्वांना, आमदार साहेबांना सुद्धा विनंती आहे, अनेक वेळा त्यांनी विधान परिषदेमध्ये सुद्धा हा प्रश्न उचललेला आहे, अनेक वेळा आम्ही मंत्र्यांना सुद्धा सांगितलेलं आहे. खरंच मच्छी भेटत नाही. मच्छीचा तुम्ही एक पोर्ट ऑफिसर सुद्धा बसलेले आहेत, त्यांना सुद्धा माहिती असेल मच्छीमार किती जातात आणि किती नाही जात इथं, कारण की त्यांच्या अखत्यारीतच असतात हे सगळे पोर्ट. माझं तर एकच विनंती आहे तुम्हाला सर्वांना की मच्छीमार लोकांना आलेला हा खूप मोठा आघात म्हणून सरकार दरबारी आपण सर्वांनी या कोकण किनारपट्टीवरील मच्छीमारांवरती, पारंपरिक मच्छीमारांवरती दुष्काळ जाहीर करा, अशी माझी तुम्हाला सर्वांना नम्र विनंती आहे. आणि माझ्या सर्व भावा बहिणींना तुम्ही कंपन्सेशन द्यायला पाहिजे, ही आमची रोखठोक भूमिका आहे. जरी मी भारतीय जनता पार्टीचा असतो, सत्ताधारीमध्ये असलो, तरी पहिला मी समाजाचा आहे, मी तुमच्यासाठी आहे, तुमच्यासाठी पहिला लढणार. आपली भूमिका स्पष्ट असते. दादा बसलेले तिथं, मी कधी छापाकाटा करत नाही. जे विषय आहे तो विषय आहे. नसेल होत तर माझी तुम्हाला आणखीन एक विनंती आहे, यांना जोडधंदा द्या, यांना जोडधंदा द्या. मच्छीमारी आज कमी झालेली आहे, त्यांना टुरिझमच्या माध्यमातून आज इथं एवढे पर्यटक येतात, एवढी सुंदर किनारपट्टी आहे आपली, कशाला गोव्याला जायला पाहिजे आपल्याला. तुम्ही आपलीच किनारपट्टी एकदम सुटसुटीत आणि चांगली करा. आज मध्यंतरी काळामध्ये खेरोंड्यामध्ये, रेवदंड्यामध्ये अनेक ठिकाणी आपलं बीच टेंट लावत होते, त्याच्या माध्यमातून त्यांची उपजीविका साधली जात होती. बीच टेंट लावायचे का नाही लावायचे रे तुम्ही लोक? बोला, आता तुमच्याशी बोलायला चालू आहे, तुम्हाला रोजगार भेटणार आहे. तुम्ही बीच टेंट पर्यटकांसाठी लावायचे ना. माझ्याकडे अनेक लोक आलेली की दादा आम्ही बीच टेंट लावत होतो, पण कलेक्टर साहेबांनी परमिशन नाही म्हणून ते काढून टाकले. अरे जोडधंदा आज मच्छी नाही तर करणार काय टुरिझमच्या माध्यमातून. आज माझे मच्छीमार भावा आणि बहिणींना शेवटी तुम्ही
तो जोडधंदा द्यायलाच पाहिजे अशी माझी एक विनंती आहे. जेव्हा जेव्हा या रायगड जिल्ह्यामध्ये संकट आली, म्हणजे निसर्ग चक्रीवादळ आलं, तोक्ते चक्रीवादळ आलं, तेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं. जेव्हा निसर्ग आणि तोक्ते चक्रीवादळ आलं तेव्हा महाविकास आघाडीची सरकार होतं. किती भयानक परिस्थिती आपली इथं, किती नुकसान झालं. 40-40, 60-60 दिवस लाईटच नव्हती आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये. परंतु शेवटी भारतीय जनता पार्टीच्या वतीने, आमदार रमेशदादांच्या वतीने, कोळी महासंघ भारतीय जनता पार्टीच्या, मला नुकतंच तेव्हा भारतीय जनता पार्टीचं मच्छीमार सेलचं माझं दुसरं 3 वर्ष आहे, माझं दुसरी टर्म आहे माझी. पहिल्या टर्मला भेटलेलं 2000हून अधिक लोकांना आपण मच्छीमारांना याच रायगडमध्ये इथेच कार्यक्रम घेतलेला आपण, मला वाटतं रेवदंड्या का थेरोंड्याला, तिथे आपण मदत केली. म्हणजे जे सरकारने करायला पाहिजे होतं महाविकास आघाडीने, ते कधीच आपल्या मच्छीमार बांधवांवरती त्यांनी कृपादृष्टी दाखवली नाही. अनेक वर्ष मीही लहानाचा मोठा झालेलो आहे, मीही बघितलेलं आहे कुठल्या पक्षात कोण होतो, काय झालेलं आहे आणि किती विकास झालेला आहे. अरे साधे घरांचे प्रश्न आपले सुटले नाहीये, साधे सातबारे आपले सुटले नाही. कोण होतं त्याचा प्रश्न विचारायची वेळ आलेली आहे. माझं तुम्हाला हात जोडून विनंती आहे, गप्प राहून होत नाही. स्वतःच्या मागण्या, स्वतःचा हक्क, आपण कुठं भीक मागायला जात नाही. आपला हक्क आहे, आपला नैसर्गिक हक्क आहे. आपण किनारपट्टीवरती राहतो, परंपरेने राहतो, कायदे आज आलेले आहेत. परंतु ज्या लोकांना मतदान दिलेलं आहे, ज्या लोकांना आपण निवडून दिलेलं आहे, त्यांचं कर्तव्य आहे. आणि जर ते कर्तव्यापासून लांब पळत आलेले असेल तर बांधवांनो, शेवटी आपल्याला सुद्धा विचार करायला लागेल. हेच मी तुम्हाला सांगतो साहेब. मी इथं करोना झाला आणि जस्ट आलेलो. हे शेड बांधायचं उद्दिष्ट काय माहिती का? मी इथे आलेलो आज, तुम्ही त्याचं लोकार्पण केलं सर्वांनी. एक झाड आहे, तो बघा आता पण झाड तिथे दिसतोय, त्या झाडाला, सुकलेलं झाड आहे, एक सुद्धा त्या लेफ्ट साईडला बघा, एक सुद्धा त्या झाडाला पालवी नाहीये. अशा झाडाच्या खाली माझी भगिनी तिथं मावरं निसत होती, जिथं तिला सावली सुद्धा नाहीये. म्हणजे दुर्दैवानी आपण आपल्या भावा बहिणींसाठी, इकडच्या स्थानिक लोकांनी ते सुद्धा करायचं नाही पुढाऱ्यांनी. म्हणजे ती शोकांतिका होती. म्हणून मी काय केलं, लगेच माझ्या वडिलांना सांगितलं, या स्थानिक आमदार महेंद्र दळवी साहेब इथं आलेले आहेत, त्यांना मंचावर येण्यासाठी मी विनंती करतो. मीच त्यांचं हार्दिक स्वागत करतो. माझ्या भाषणानंतर आपण महेंद्र दळवी आमदार साहेबांचं इथं यथोचित असं स्वागत करूया. आपण असं नसतं व्हावं ही तुम्हाला मी विनंती करतो. त्यामुळे जो आज आपण हा शेड ज्याचं लोकार्पण केलेलं आहे, तो शेड त्याच माझ्या आया बहिणी ज्या इथं समोर बसलेल्या आहेत, या मावरा निसत होती, तिला छत नव्हतं, तिच्यावरती आज कुठला निवारा नव्हता. म्हणून मी लगेच दादांना सांगितलं की आपला समाज आज कुठेतरी मागासलेला आहे, त्याला मदतीची आवश्यकता आहे. आपण आमदार आहात, आपण आमदार निधीतून त्वरित इथं निधी देण्यात यावं. आणि हा ज्यांना वाटत असेल छोटा त्यांच्यासाठी छोटा, ज्यांना वाटत असेल मोठा त्यांच्यासाठी मोठा, कारण का शेवटी मन मोठं लागतं कार्य करायचं. आज माझ्या मच्छीमार बांधवांसाठी निवारा तरी झालाय. रात्री अपरात्री बोटींवर जातात त्या माझ्या महिला बसतात, त्यांना निवारा तरी झाला. तुम्हाला सांगतो, आज जे सरकार आहे, जे एकनाथ शिंदेजींच्या नेतृत्वाखाली, देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आज आपण अनुभवतोय. म्हणजे मागील 14 ते 19 आणि मध्यंतरी काळामध्ये 2-2.5 वर्षाचा खंड होता. अरे आम्ही त्या दिवशी, म्हणजे मीही नव्हतो, दादा, रमेश दादा इकडे गेले होते. कप परेडला आपल्या बोटी जळल्या होत्या, दुर्दैवाने आग लागली होती. लगेच मुख्यमंत्री साहेबांना सह्याद्रीवरती गाठलं आणि त्यांना सांगितलं, कप परेडचे बांधव आलेले की साहेब आमच्या समाजाचं असं नुकसान झालेलं आहे, एवढ्या एवढ्या बोटी जळलेल्या आहेत, त्यांना मदत करायला हवं. एवढे चांगले मुख्यमंत्री की त्यांनी त्वरित, असं कधीच झालं नाही. मी पण खूप काम करतोय सरकारमध्ये, मीही सरकार बघितलेले आहेत. त्यांनी मुख्यमंत्री सहायता निधी मधनं पहिल्यांदाच अपवाद म्हणून आपले मच्छीमार बांधवांना बोटीची नुकसान भरपाई दिली. त्याचा GR आला, लाखो रुपये आज त्या कप परेडला आलेले आहेत. एकदा जोरदार टाळ्यांनी माननीय मुख्यमंत्र्यांचं आपण धन्यवाद करावं. कारण का आउट ऑफ वेट जाऊन चीफ मिनिस्टर रिलीफ फंड मधनं कधीच अशी मदत होत नाही. परंतु किती मोठ्या मनाचे व्यक्तिमत्व आहे. म्हणून सांगतो, सरकारमध्ये आपण कोणाबरोबर कसं काम करायला पाहिजे, की जे सरकार आपल्या बाजूने आहे, जे आपले दुःखांमध्ये आहे,
जे आपल्या सुखांमध्ये आपल्या गोष्टी समजून घेतात, अशांच्या शेवटी बाजूनी आपण राहणं गरजेचं आहे. डिझेल परताव्याचा महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये अनेक वर्ष, 2.5 वर्ष होतं, 200-250 करोडवर गेलेले आमचे सुधीर भाऊ आले, हे सरकार आलं एकनाथ शिंदेजींचं आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचं, आणि आज डिझेल परतावा नाहीच्या बरोबर आहे. काही राहिल्या असतील तर सोसायटीच्या काही तांत्रिक अडचणी असतील, कारण का वारंवार दर अधिवेशनाला का दादांचा तो इलेक्टिव्ह मध्ये आमचा प्रश्न असतोच की बाबा काय झालं डिझेल परताव्याचा. साहेब तुम्हाला मी सांगतो, आमचे माणिक दादा आणि टिवलेकर साहेब इथं बसलेले आहेत. आता जुनी गोष्ट आहे साहेब, थेरोंड्यामध्ये हे म्हणजे दादा आमदारही नव्हते, आपले कोळी महासंघाचे अध्यक्ष होते, मी कार्यकर्ता म्हणून आजही काम करतो, उद्याही करीन, तेव्हाही होतो. ही लोक आलेली माझ्याकडे दोघं बसलेले आहेत, पुरावा मी एक तर समोरासमोर सांगतो. मला येऊन सांगितलं दादांनी माझ्या वडिलांनी, अरे ते थेरोंड्याचे जेटीचा प्रश्न आहे तो सुटत नाही, अनेक वर्षांपासून हजारो कोटी आहेत त्यांच्या. 42 कोटीची जेटी होती, मी तेव्हा पण भाषणामध्ये सांगितलेलं होतं. हे फक्त देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार होतं 14 ते 19 मध्ये, आणि आता एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचं जे सरकार आहे त्यांनी 42 कोटीची त्वरित ती जेटी मंजूर करून थेरोंड्यातील आणि आजूबाजूतील माझ्या सर्व भावा बहिणींसाठी एवढ्या वर्ष प्रलंबित असलेली जेटी ही केली. म्हणून मी सांगतो बांधवांनो, काम करणाऱ्या सरकारच्या बाजूनी आपण उभं राहिलं पाहिजे. सगळ्यांनाच जायचंय, तुम्हालाही जायचंय, मीही लांबवणार नाही, परंतु प्रास्ताविक आहे. शेवटी भाजपचं मच्छीमार सेल आहे माझ्याकडं, त्यामुळे आटपता घेतो. सर्व महेंद्र दळवी साहेब, आपण सुद्धा स्थानिक आमदार आहेत, माझी तुम्हाला एक विनंती आहे. जिल्हा अध्यक्षही बसले आहेत, छोटम शेट्टी आहे, माझे वडीलही बसले आहेत, आमदारही बसले आहेत, स्थानिक सगळे रेवंदड्याचे सरपंच आहेत, साळावचे सरपंच आहेत, ह्या इंडस्ट्री आलेल्या आहेत साहेब. या इंडस्ट्रीवरती तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे. आज माझ्या मच्छीमार बांधवांवरती, स्थानिक तिकडच्या भावा बहिणींवरती, नुसते मच्छीमार नाही, इथं आदिवासी पण आहेत साळावमध्ये, ते मला भेटायला आलेले. जर स्थानिक इंडस्ट्रीमध्ये स्थानिक माणसांना रोजगार भेटत नसेल, त्यांना तिथं ओपनिंग भेटत नसेल, तर मग त्या इंडस्ट्री आमच्या जागेवर येऊन काय फायदा आहे का रे आपल्याला? मग जर आपल्याला रोजगार नसेल भेटत तर, जर होत नसेल तर मी स्वतः विरोधाला तुमच्या बरोबर भविष्याला उभा राहणार आहे. या कंपनीला मेसेज जाऊ द्या, मग कितीही मोठी कंपनी असू दे, माझी भूमिका रोखोक आहे. ही जागा आमच्या, जमिनी आमच्या, नोकऱ्या ही आमच्याच. ठीक आहे, आमच्यातली जेवढी आज IT वाले पण झाले आहेत, भरपूर लोक शिकलेली आहेत, त्यांना प्राधान्य दिलं गेलं पाहिजे. तुमच्या सर्वांच्या माध्यमातून तुम्ही त्यांना विनंती करा, नाहीतर भविष्य काळामध्ये शेवटी कूच करायला लागेल. प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनाच्या खूप स्कीम आहेत, मी सुद्धा गाड्या, केज कल्चर, रेफ्रिजरेटर व्हॅन खूप घेतलेल्या आहेत, खूप सारी संधी आहे. बांधवांनो, अधिक न बोलता प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना 20,000 कोटीची आहे, आता संपायला सुद्धा आलेली. अनेक बांधवांनी लाभ घेतलेला आहे, काही लोक त्याच्यात त्रुटी राहिलेली आहेत, काही राहिले असतील तर मला सांगा. असिस्टंट कमिशनर फिशरीज थ्रू आपण मुंबईला ते प्रस्ताव पाठवू, मुंबईवरनं पुढे हेड ऑफिसला 60-40च्या धर्तीवरती होतात. 60% अनुदान केंद्राचं आणि राज्य शासनाचं आहे. महिला, SC आणि ST ला ह्याचे फायदे घ्या. आपण सर्वजण इथे प्रेमापोटी आज इथे उपस्थित राहिलेले आहेत, एक समाज बांधव म्हणून उपस्थित आहे. तुमचं मी खरंच मनापासून खूप खूप अभिनंदन सुद्धा करतो, धन्यवाद सुद्धा देतो की आपण सर्वजण आज एवढे, थोडा ऊन होता आपण जेव्हा सर्वजण जमलो तेव्हा, आता काळोख व्हायला आपण सर्वजण इथे आले, या कार्यक्रमाची शोभा वाढवली. जागतिक मच्छीमार दिनाच्या आपल्या पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा. मंचावरती उपस्थित असतील ते सुद्धा कोणाचं नाव घेण्यात राहिलं असेल त्यांचं सुद्धा मी शब्दसुमनांनी इथे स्वागत करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय मच्छीमार.